नमस्कार लाडक्या बहिणींनो, यामध्ये तुम्ही बघत आहात की लाडकी बहीण योजनेमधून 55,000 बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. काही बहिणींना 8वा हप्ता वाटप सध्या सुरू आहे. ज्या बहिणींनी नवीन फॉर्म भरलेले आहेत, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, मंजूर झालेला आहे, त्यांच्यासाठी नाही. ज्या बहिणींनी फॉर्म भरले परंतु अजून मंजूर झाले नाही, अशा बहिणीपैकी जवळजवळ 55,000 मराठवाड्यातील बहिणींना आता 8वा हप्ता मिळणार नाही. ज्या मराठवाड्यातील महिलांनी अर्ज भरले परंतु मंजूर अजून झाले नव्हते, तर अशा महिलांसाठी ही बॅड न्यूज आहे. कारण की फॉर्म भरला परंतु त्यांना वाटलं पैसे येईल, 1500 येईल, 2100 येईल, परंतु त्यांचे जे फॉर्म आहे हे आता रद्द झालेले आहे. आणि अशा 55,000 मराठवाड्यातील ज्या महिला बहिणी आहेत, यांना आता 8वा हप्ता मिळणार नाही. ज्यांचे फॉर्म मंजूर झाले नाही अशाच बहिणींसाठी ही बातमी आहे. ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहे अशा काही बहिणींना 8वा हप्ता लवकरच मिळणार आहे. यामध्ये बघा, मराठवाड्यातील जवळजवळ 21,97,211 पैकी 55,334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द झाले आहेत. मराठवाड्यातून जवळजवळ 54,598 अर्ज अजून मान्यच झालेले नसून त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. म्हणून मराठवाड्यातील जवळजवळ 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचवा. ही अद्ययावत माहिती आहे, 100% खरी माहिती आहे. आपल्याला अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ पाठवायचा आहे. मराठवाड्यातील जवळजवळ 55,334 महिलांना लाडक्या बहिणीचा जो 8वा हप्ता आहे तो आता मिळणार नाही. यामध्ये बघा, मराठवाडा विभागातून जवळजवळ 23,07,184 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील 21,97,211 अर्ज वैध ठरले असून अद्याप 54,598 अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत. त्यासाठी मराठवाड्यातील काही बहिणीसाठी ही बॅड न्यूज आहे. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब